राहुल इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर व युवा उद्योजक सम्मान्य श्री राहुल विष्णुदादा चंदे का जन्मदिन भिवंडी तालुका के कांदिली गांव मुंबई नासिक हाईवे उर्फी होटल के पास शिवसेना उपजिला प्रमुख व मीनाक्षी फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष सम्मान्य श्री विष्णुदादा चंदे के जनसंपर्क कार्यालय पर उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा सर्वपक्षीय कार्यकर्ता पदाधिकारी, नातेवाईक, मित्र मंडली व कांदिली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर युवा उद्योजक राहुल विष्णुदादा चंदे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तो वही आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर बांधकाम व आरोग्य समिति के माजी सभापति जिला परिषद थाने श्रीमती वैशाली ताई विष्णु चंदे द्वारा महिलाओं को हल्दी कुंकू कर भेट वस्तु दिया गया। पद्धतीने हा वाढदिवस साजरा होत आहे। एक मंगलमय सोहळा आणि या मंगलमय सोहळ्याचे आपण सगळेजण सगळ्यांना आपण तर इथे साक्षीदार आहोत, पण त्याच्या वेळाअभावी इथे येऊ शकत नाही का ठेवा। अनेक पत्रकार बंधू आमच्या या ठिकाणी आलेले आहात। आपलं सुद्धा सांगतोय अतिशयोक्ती करत नाहीये, पण आज 17 जानेवारी आहे। आपण सारेजण इथे उपस्थित आलेले आहेत। पडका टेनिस क्रिकेट मध्ये त्यांचे सहकारी विद्यमान भोजन केल्याशिवाय कोणी जाणार नाही ही आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती। खालील गावातून आपण हे उमलत्या फुलासारखे फुलून जावं, त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दळवून राहू दे याच वाढ त्याच्या सोबतीला रोहन मंगलमय सोहळा आकाशाचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सारे काही मनासारखे घडू। बारके बंधू बघा अनेक अनेक शुभेच्छा घेऊन आलेले आहेत। ती कार्य करणारं व्यक्तिमत्व सन्मानित एक सुरेख सुंदर सोहळ्याचे आपण सारेजण साक्षीदार आहोत। अगदी बच्चे मंडळी सुद्धा पाहतोय आपण दादांना शुभेच्छा देत। प्रयागराजला दान धर्म घडत आहे, प्रयागराजला कुंभमेळा घडत आहे। वांद्रे गावातून आपण पाहतोय सन्मान्य बोधे साहेब, त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास बजागे साहेब, सारी मान्यवर मंडळी गावामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने कबड्डी त्याचप्रमाणे आपण पाहतो शहरीकरपणा चिमणीपणा इथून विद्यमान ग्रामपंचायतचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय दुसरा काटा आहे आम्हा सर्वांसाठी आहे प्रेरणादायी एक क्षण। मला प्रेरणा आहे एक ट्रॉफी निश्चित दे ज्या दिवशी मयूर मीनाक्षी फाउंडेशन श्री मीनाक्षी संघ आणि त्या माध्यमातून सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये राहुल दादांना वाढीसुद्धा आणखी एक केक करतात। त्वम जीवम शतम वर्धमानः। दादा म्हटलं की खरोखर मी म्हणेन की पडगा परिसरामध्ये गाजणारी अशी नामवंत व्यक्ती आहे की जेणेकरून त्यांनी लोकांनी हाक द्यावी
त्यांनी ते करावं असं त्यांचं कार्य आहे। आणि तशाच माननीय आपल्या आदरणीय वैशालीताई चंदे आता ज्या मीनाक्षी फाउंडेशनच्या तर्फे नेण्यात आलेल्या ह्या गावोगावीच्या ट्रीप म्हणजे 17 गावच्या ट्रीप गेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा ताईंनी मोठ्या संख्येने योगदान केलं। महिलांशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला, मी स्वतः प्रत्यक्षात त्यांना बघितलं। आणि विशेष म्हणजे त्या ट्रीपसाठी सहकार्य करणारे आमचे रविदादा चंदे यांचं खूप मोठं योगदान होतं। खरोखरच मी रविदादाला थँक्यू म्हणते की तुमच्यामुळे या सर्व ट्रीपचं काम यशस्वी पार पडले आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि आमचे मीनाक्षी फाउंडेशनचे सर म्हणजे आमचे बॉबी दादा, खरोखरच ती व्यक्ती म्हणजे की आम्ही म्हणू की आमच्यासाठी खूप मोलाची व्यक्ती आहे आणि ती आमच्यासोबत दादांनी आणि ताईंनी दिली। तसेच आमच्या टीमचे जयेश दादा, खरोखरच ती व्यक्ती खूप छान आहे। आता एवढ्यातच आम्ही त्यांच्यावर रागावलो होतो, परंतु न रागावता त्यांनी आमच्याशी खूप छान पद्धतीने संवाद केला, त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप आभारी आहे त्यांच्याबद्दल आणि माझ्या पूर्ण टीमबद्दल की खरोखरच त्या खूप छान आहेत, त्यांचं कार्यसुद्धा खूप छान आहे। मी म्हणेन की मी आवाज द्यावा त्यांनी ऐकावं अशी आमची टीम आहे। आणि आता राहुल दादाचा वाढदिवस आहे, तर मी जास्त काही वेळ घेत नाही, माझ्याकडून राहुल दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वतः गरिबीचे चटके सोसलेले आहेत, गरिबी काय आहे ती अनुभवलेली आहे। हळूहळू दादांनी जी प्रगती केलेली आहे ती प्रगती अभूतपूर्व आहे। परंतु अशा पद्धतीने जेव्हा एखादी व्यक्ती प्रगती करत असते तेव्हा तो समाजाला विसरत असतो, पण दादा विसरले नाही। दादांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य आहे, दुर्बल शोषित वंचित घटक तिथे आपण पोचायचं आहे, जिथे कमी तिथे आम्ही, ही दादांची भावना आहे। मी म्हणेन जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़े के खाओ पत्थर पर, पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता। आज खूप सोन्याचा दिवस आहे। आमचे छोटे बंधू राहुल चंदे यांना मी माझ्याकडनं माझ्या टीमकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। युवा उद्योजक म्हणून या परिसरामध्ये त्यांचं नाव लौकिक होतोय आणि याच्या पुढे त्यांची वाटचाल खूप चांगली चालावी ही माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा देतो। मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो आणि माझ्या वाढदिवसाबद्दल सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सोशल मीडियाद्वारे या प्रत्यक्ष भेटून ज्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचा मी स्वीकार करतो आणि सर्वांना थँक्स बोलतो। धन्यवाद, सर्वांचे आभार। बंद करो चालू एक ही हो रहा है मैच, जुआ पैदा हुआ और चालू आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती, बघा इकडे राहुल दादा उपस्थित सारे मान्यवर, राहुल दादा नातं आपलं बघा इकडे मित्र विष्णूजी चंदे साहेब ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ शिवसेनेचे कार्यकर्ते आणि उपजिल्हा प्रमुख यांचे सुपुत्र आज राहुलजी यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आज हजारो लोक त्याला शुभेच्छा द्यायला येतात आणि चंदे साहेबांच्या प्रेमापोटी सर्व मंडळी त्यात जमा झालेले। परंतु चंदे साहेबांच्या मागोमाग हा जो समाजसेवेचा वसा आहे तो वसा राहुलने सुद्धा घेतलेला आहे। त्यांच्या मागोमाग त्यांच्या आई असतील ज्या जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या, राजकीय वारसा आणि सामाजिक वारसा घेऊन चाललेल्या अपत्याचा मुलगा म्हणून राहुल त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडून या समाजाची सेवा करत आहे। सगळ्यात मध्ये क्रीडा असेल, सगळ्या तरुणांचं खेळ असतील किंवा सामाजिक उपक्रम असतील, या सगळ्या माध्यमातून समाजाप्रती असलेला प्रेम, समाजाप्रती असलेली निष्ठा पूर्णपणे सर्वस्व वाहून देऊन काम करायचं आणि समाजाला सेवा द्यायची असं काम आमच्या राहुल मार्फत या
चंदे परिवाराकडून सतत होते आणि त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्याला उदंड आयुष्य लाभो आणि पुढील वाटचाल त्याची अशीच भरभराटी हो, उद्योजक म्हणूनही तो यशस्वी हो, अशी मी माझ्या ठाकरे कुटुंबीय आणि आमच्या सर्वच मित्रमंडळींतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भिवंडी ग्रामीण विधानसभेच्या वतीने त्याला भरभरून आशीर्वाद देतो सर्वांतर्फे का त्याला अशीच राजकीय वाटचाल आणि मोठ्या पदावर तो पदाक्रांत हो अशी मी शुभेच्छा देतो. याला मी ग्रुप फाउंडेशन शुभेच्छा देतो आणि अशी प्रगती करत राहा आयुष्यात. बस जय देवा जय हिंद. माझे अतिशय जिवलग मित्र कांदली येथे राहणारे गोरगरीब समाजाचे गोरगरीब जनतेला सुखादुखात उपयोगी पडणारे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सातत्य मदत करणारे माझे अतिशय जिवलग मित्र शिवसेनेचे नेते आदरणीय विष्णूजी चंदे यांचे चिरंजीव राहुल चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप आमच्या वाशिमकरांच्या वतीने शुभेच्छा देतो. अमरकोट कासडे असेल, सन्माननीय शरद गगे शिवसेना शाखा प्रमुख, आणि सर्व आपण मंडळी पाहिलीत. विष्णुदादा चंदे, राहुलदादा चंदे,